आज रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन। आपणा सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते, ज्यांच्यामुळे आज आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद अनुभवता येतो। ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रथमतः विनम्र अभिवादन। हा देश कोणत्याही धर्मग्रंथावर चालत नाही, तर संविधानावर चालतो हे जगाला ठणकावून सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार पद्मभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन। 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्या भारतावर राज्य केलं। हे राज्य करत असताना त्यांनी आपल्या समाजावर, भारतीय समाजावर अन्याय अत्याचार केले। अन्याय अत्याचार सहन करायचे नाही, यातून एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले। हे स्वातंत्र्य सैनिक ग्रामीण भागातून ते पूर्ण देशभर तयार झाले। यांचे नेतृत्व करण्यासाठी विविध नेत्यांची निर्मिती या समाजातूनच झाली। ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यावेळी डिसेंबर 1929 मध्ये जे अधिवेशन होतं, या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी ब्रिटिश गव्हर्नरकडे, ब्रिटिशांच्याकडे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली। ज्यावेळी पूर्ण स्वराज्याची मागणी केली, त्यावेळी ब्रिटिशांनी डायरेक्टली ती ऍक्सेप्ट केली नाही, तर त्यामध्ये त्यांनी ती पूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळली। ज्यावेळी पूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळली, त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला की डॉमिनेशन स्टेट्स म्हणून आपण यांना अधिकार द्यायचा, पण तो नाकारला पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्यासोबत असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांनी तो डॉमिनेशनची कन्सेप्ट जी होती ती त्यांनी नाकारलेली होती। डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे ज्यावेळी अधिवेशन झालं, त्यावेळी सर्व भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या समोर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितले की जानेवारी महिन्यातला शेवटचा रविवार जो आहे, जानेवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी आपण प्रत्येकानं आपल्या तिरंगा फडकवायचा। ज्यावेळी हा निर्णय झाला, त्यावेळी जानेवारी महिन्यातील शेवटचा रविवार तो दिनांक होता 26 जानेवारी। 26 जानेवारी 1930 पासून प्रत्येकाने आपल्या भारताचा झेंडा फडकवायचा हा निर्णय घेतला। त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले संविधान तयार झालं। संविधान तयार झाले हा दिवस होता 26 नोव्हेंबर 1949 चा। पण जरी 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, तरी 26 जानेवारी हा दिवस जो होता, 26 जानेवारी 1947 पर्यंतचा दिवस तिरंगा हा पूर्ण भारतभर फडकवला जात होता। 26 जानेवारी हा दिवस कायम आपल्या स्मरणात राहावा, यासाठी 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना अंमलात आली। म्हणून हा दिवस आपण 26 जानेवारी 1950 पासून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राज्यघटनेने आपल्याला दिलेले हक्क असतील, राज्यघटनेने ज्याप्रमाणे आपल्याला हक्क दिले त्याप्रमाणे आपल्या भारतीयांना दिलेले कर्तव्य असतील। हक्क कर्तव्य बजावत आपण आपलं भारतीय प्रशासन चालत असतं की जे प्रशासन, जे संविधान पूर्ण जगासमोर एक आदर्श आहे। या संविधानाचे आपण नेहमी आदर करायला पाहिजे। संविधानाने दिलेले आपण नियम जे आहेत, जी हक्क आहेत, जी कर्तव्य आहेत, यांचं तंतोतंत पालन करणं हे आपलं गरजेचं आहे। आज भारत एक महासत्ता बनवायची असेल, तर भारतातील तमाम युवकांनी एकत्रित येऊन बेरोजगारी सारख्या समस्येवर आपण एक समस्या जी आहे त्या समस्येला सामोरं जायचं असेल, तर प्रत्येकानं शिक्षणही घेतलं पाहिजे। आणि शिक्षण घेतल्यानंतरच आपल्याला आपलं संविधान काय आहे समजेल, आणि संविधान समजल्यानंतर आपण एक भारताचा सुजाण नागरिक बनू। पुनश्च एकदा आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।